पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। 15 ऑगस्टला मांसाहार विक्री बंदचा निर्णय काँग्रेस काळातील 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार बंदीचा पालिकेला अधिकार, राज्य सरकारकडून स्पष्ट। 15 ऑगस्टला मांस विक्रीसह कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण, डोंबिवली, नागपूर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर महापालिकांचं फरमान। तर निर्णयाविरोधात कल्याणमध्ये खाटीक संघटनेचा पालिकेच्या गेटवरच मटण विक्रीचा इशारा। कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही, लोकांच्या भावनाही महत्त्वाच्या। 15 ऑगस्ट दिवशी मांसाहार बंदीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मत। कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांना बडतर्फ करा, स्वातंत्र्यदिनी आम्ही काय खावं हे सांगण्याचा अधिकार आयुक्तांना नाही। 15 ऑगस्टला मांसाहार बंदीच्या आदेशानंतर आमदार आदित्य ठाकरे संतापले। दादरमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीला पोलिसांची नोटीस। कबूतरखाना कायमचा बंद करण्यासाठी मराठी एकीकरण समितीचं आज आंदोलन, जैन समुदायाला उत्तर देणार। कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी 1,32,000चा दंड वसूल, कोर्टानं दिलेल्या बंदीच्या आदेशाचं उल्लंघन, कबूतरखान्यांबाबत आज हायकोर्टात सुनावणी। अणुऊर्जेचं समर्थन करणाऱ्यांकडून पर्यावरणाचं प्रेम शिकायचं का? पीओपी मूर्ती संदर्भातील अनिल काकोडकर यांच्या समितीवर उद्धव ठाकरेंची टीका। तर आरेचं जंगल कापणाऱ्यांच्या सूचना का ऐकायच्या? ठाकरेंचा सरकारवरही निशाणा। आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील गणेशोत्सवासंदर्भात महत्त्वाची बैठक। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाची रूपरेषा, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठकीत होणार चर्चा। तुळजाभवानी मंदिर नूतनीकरणाला जितेंद्र आव्हाडांचा विरोध, मंदिराला कुणालाही हात लावू देणार नाही, आव्हाडांचा इशारा। तर धाराशिवमध्ये आव्हाडांच्या गाडीसमोर भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं। पराभूत 48 लोकसभा मतदारसंघातील मतदार हेराफेरीचा डेटा राहुल गांधी लवकरच समोर आणणार। 7 ते 8 टप्प्यात यादी जाहीर करणार, सूत्रांची माहिती। पिक्चर अभी बाकी है असं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला दिला होता इशारा। एक वॉर्ड एक उमेदवार निवडणुकीसह मतदार याद्यांबाबत विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घ्या, मनसेच्या शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी। राज ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीत नाही, मात्र 2 भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला अडचण नाही, ठाकरे बंधू युतीवर काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांचं मोठं वक्तव्य। मंत्री प्रताप सरनाईकांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांना निधी मिळाला, मग एका आमदाराला महत्त्व कशाला देता? यंदा सर्वाधिक 22,000 कोटींच्या निधीचं वितरण, संजय गायकवाडांच्या दाव्यावर अजित पवारांचं उत्तर। ध्वजारोहण केल्यानं पालकमंत्री ठरत नाही, रायगडचं पालकमंत्री मी व्हावं असं वरिष्ठांचंही म्हणणं। मंत्री भरत गोगावले ठाम, तर पालकमंत्री पदाबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांचा, अजित पवारांकडून स्पष्ट। देशातील 4 नवीन सेमी कंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 4,600 कोटींची गुंतवणूक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। सेल्फी काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीला खासदार जया बच्चन यांनी ढकललं, निवडणूक आयोगावरील आंदोलनादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल। तर जया बच्चन भांडणारी कोंबडी, कंगना रनौतची टीका। माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ईडीचा समन्स, बेटिंग ॲप प्रकरणात दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशी होणार। राज्यात पावसाचा जोर वाढणार, पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज। उत्तराखंडला आज पावसाचा रेड अलर्ट, देहरादून, नैनिताल, हरिद्वार, पौडीसह अनेक जिल्ह्यांना इशारा। काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीत 4 जणांचा मृत्यू, 100हून अधिक जण बेपत्ता। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।